तुम्ही सुद्धा अजूनही HSRP नंबर काढला नाही का? 15 ऑगस्टची डेट ओलांडून गेल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हा सगळ्यांसाठी आहे HSRP नंबर प्लेट नाही आहे, तरीसुद्धा काही क्लृप्ती हवी आहे आणि माझा बसणारा फाईन मला कसा तरी वाचवायचा असं वाटत असेल तरी हा व्हिडिओ तुमच्याकडे आहे, तुमच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे HSRP काढायची इच्छा आहे, मात्र RC बुक नाही आहे, त्यामुळे इंजिन नंबर कळत नाही, चेसिस नंबर कळत नाही आहे. मग कसं HSRP नंबर काढावा हा प्रश्न पडत असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण त्याच्यासुद्धा डिटेल्स तुम्हाला आम्ही देणार आहोत. कारण सगळ्यात सोपं म्हणजे HSRP नंबर काढूच घ्यायचा, जेणेकरून काढला असेल ज्यांनी त्यांच्यासाठी मी किती फायदे आहेत या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत, जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मिलिंद गवस आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, काही वेळ न वाया घालवता. तर मंडळी, HSRP नंबर जे काढलेले नाही आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो की तुम्ही एकटेच नाही आहेत, की 1 करोड लोक अशी आहेत की ज्यांनी HSRP नंबर काढलेला नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग किती लोकांनी काढला आहे, तर फक्त 23 लाख लोकांनी HSRP नंबर काढलेला आहे, एवढा आकडा समोर येतोय. म्हणजे साधारणपणे आपण समजू शकतो की दीड करोडच्या आसपास व्हेकल्स आहेत आणि त्याच्यातले महाराष्ट्रातले आपल्या बघितले तर अजून 1 करोड लोकांना HSRP नंबर काढायचा आहे. म्हणजे सगळीकडचे टोटल काढायचे असतील तर आता नेमकं काय करायचं? 15 तारखेनंतर तुम्ही HSRP नंबर नसलेले गाडी घेऊन गेलात रस्त्यावरती तर 1,000 पासून ते 10,000 रुपयांपर्यंतची डायरेक्ट पावती फाडली जाणार आहे. आणि ती पावती फाटत असताना मात्र तुम्हाला होणारा वेदना ह्या असह्य असणार. त्यापेक्षा 400, 500, 1000 रुपये खर्च होईनात का? गप HSRP काढलं असतं किती बरं झालं असतं, हे बाकीचे मित्र पण सांगत असते. अगोदर आपली शाणपत्ती करायला गेलो, अवघातच पावती फाडून घेतली, असं जर भविष्याचं वाटून घ्यायचं नसेल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर मंडळी, काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ज्यांच्याकडे RC बुक नाही आहे आणि HSRP नंबर काढायची इच्छा आहे त्यांनी काय करायचं आहे. तर मित्रांनो, हे बघा तुमच्या समोर दिसते स्क्रीनवरती HSRPचा फॉर्म दिसतोय. HSRP नंबर प्लेट काढायचा फॉर्म दिसतोय ते बघा. HSRPचा फॉर्म तुम्ही बघितला आहे का? बघत असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी मागितलेल्या आहेत, त्या मॅन्डेटरी आहेत, म्हणजे त्या भराव्याच लागणार. सगळ्यात पहिल्यांदा गाडी ज्याच्या नावावरती आहे त्याचं नाव, म्हणजे ज्याच्या नावावरती रजिस्टर्ड आहे त्याचं नाव पहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे जो नंबर आहे, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर लागणार आहे. तिसरं म्हणजे गाडीचा चेसिस नंबर लागणार आहे. चौथं म्हणजे गाडीचा इंजिन नंबर लागणार आहे. पाचवं म्हणजे एक कॉन्टॅक्ट नंबर लागणार आहे, ज्याच्यावरती तुमचं पावती वगैरे येईल, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कॉन्टॅक्ट HSRP नंबर SMS येईल. तर 5 गोष्टी या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्याकडे RC बुक नसल्यामुळं मला इंजिन नंबर, चेसिस नंबर मिळून झाला आहे. म्हणजे कसं गाडीचा नंबर तर आहे माझ्याकडे, पण इंजिन नंबर, चेसिस नंबर हे कसं काय येईल? नाव तर माहिती आहे, रजिस्ट्रेशन नेम, कॉन्टॅक्ट नंबर माहिती आहे. तर 2 गोष्टी मात्र मिळेनासं झालं आहे, इंजिन नंबर आणि विशेष म्हणजे चेसिस नंबर नाही मिळत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, गाडी चालवत आहे, बाईक चालवत असाल तर बाईकवरती तुमच्या हँडलच्या खालच्या बाजूला तुम्हाला तुमचा चेसिस नंबर लिहिलेला दिसणार आहे. तिथनं तुम्ही पहिल्यांदा चेसिस नंबर उचलायचा आहे आणि त्या चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक तिथे टाकावे लागतील फॉर्ममध्ये. तो पहिल्यांदा काय करायचं आहे, चेसिस नंबर काढून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनचा नंबर, तो सुद्धा तुमच्या गाडीवरतीच असतो. गाडीच्या इंजिन जवळ गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा इंजिन नंबरसुद्धा दिसून जाईल. फक्त निरीक्षण करा व्यवस्थित, तुम्हाला तुमच्या गाडीचा इंजिन नंबरसुद्धा मिळून जाईल. आता राहिलं काय महत्त्वाचं म्हणजे तुमचं ज्याच्या नावावरती गाडी आहे, तुमच्या नावावरती असेल तुमचं नाव तर तुम्हाला माहितीच असेल. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीचा नंबर, आता नंबर आहे जो आहे तो XYZ, तर तुम्ही नंबर टाकून द्यायचा आहे. आणि राहिला मुद्दा काय, एक कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे. तुमचं जे काही HSRPचा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे सुटला, इंजिन नंबर, चेसिस नंबरचा. जर तुम्हाला भेटत नसेल तर मित्रांनो, जवळच्या मेकॅनिकलकडे जावा आणि त्याला तुमची गाडी दाखवा आणि इंजिन नंबर, चेसिस नंबर विचारा. तो सहजपणे शोधून तुम्हाला नोट करून देईल. एवढी साधी सोपी सरळ गोष्ट आहे. आता या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आता राहिला मुद्दा मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं ज्यांच्याकडे HSRP नंबर नाही आहे, काढू शकलेले नाही आहे, किंवा काही घाई गडबडीमध्ये राहिलं गेलं, तर 15 ऑगस्ट होऊन गेली, गाडी रस्त्यावर चालवायची आहे, भीती वाटते, तर अशा सगळ्यांसाठी सांगतो मी की तुम्हाला काय करावं लागेल. ते पहिलं तर तुम्हाला HSRPची नोंदणी करावी लागणार. पहिलं 1,000 ते 10,000 दंड कितीही लागू शकतो, सर्रास गाड्या पकडल्या जाणार जर ही प्लेट नसेल तर. ही प्लेट नसेल तर, HSRP प्लेट नसेल तर.
जर सरकारने लाडकी बहीण योजना असेल, इतर योजना असतील, याच्या माध्यमातून इतका पैसा खर्च झाला आहे, पण हे वसूल तुमच्याकडनं करून घेणार, लक्षात ठेवा. म्हणून HSRPची प्लेट ही जरुरी आहे. फाईन जास्तीत जास्त भरावा लागणार, लक्षात घ्या. फाईन भरपूर असते. जेव्हा फाईन भरावा लागणार ते तुम्हाला कशा वेदना होतील ते तुम्हाला माहीत नाही. आणि त्यांना माहिती आहे की कमी दिवसांमध्ये आम्ही हे सगळे बसवू शकत नाही. अजूनही 1 कोटी लोकांचे बसवायचे आहेत HSRP प्लेट नंबर. आत्तासुद्धा बुकिंग केली तरी 1 महिन्यानंतरची तारीख भेटणार आहे. भरपूर लांब आहे. त्यामुळे काय करा, पहिलं रजिस्ट्रेशन करून घ्या. 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतरची तुमची अपॉइंटमेंट डेट तुम्हाला मिळेल. ती अपॉइंटमेंट डेट मिळाल्यानंतर तुम्ही पावतीसुद्धा एक मिळते रजिस्ट्रेशनची. जेव्हा पोलीस पकडतील, गाडी अडवली, तर मोबाईल काढायचा आणि पावती दाखवायची. अजिबात तुम्हाला कुठलाही फाईन बसणार नाही. काय करायचं आहे, पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. पहिलं करून घ्या, तर तुमची पावती जी भरणार आहे ती वाचणार, फाईन वाचणार. पहिला काय करावं, कसं करावं, तुमचा मनात प्रश्न आहे. तर फार सोपं आहे एकदम. अगदी वेबसाईट दिलेली आहे HSRPची. त्या वेबसाईटवरती लिंक मी डिस्क्रिप्शनला देतो. त्या लिंकवरती जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मगाशी जसं सांगितलं आहे तशीच एक फॉर्म ओपन होणार आहे. सोप्या 5 स्टेप आहेत. त्या डिटेल्स सर्व भरायचे आहेत. त्या सर्व डिटेल्स त्यांच्याकडे RC बुक आहे, त्यांना सहज ते मिळून जाईल. त्या 5 गोष्टी सबमिट करायच्या आहे. भरल्यानंतर जी काही रक्कम असेल, बाईकसाठी वेगळी असेल, 4 व्हीलरसाठी वेगळी आहे, तर त्याच्या रिलेटेड जे काही QR कोड येतो, QR कोड समोर आल्यानंतर तिथे लगेच स्कॅन करायचं आहे. दुसऱ्या मोबाईलवर करा, कुठच्या पण मोबाईलवर करा, UPIवरून करा, कसा पेमेंट तुम्हाला जमेल तसा पेमेंट करा. लगेच तुम्हाला रिसिप्ट भेटेल रजिस्ट्रेशनची. टेन्शन फ्री. पावती आली, काही टेन्शन नाही, फाईन बसणार नाही. कधी पण तुम्हाला डेट भेटेल, अपॉइंटमेंटची डेट भेटेल, तिथे जावा. तुम्हाला स्वतः लावून देतील प्लेट, HSRP प्लेट तुम्हाला लावून देतील. काही काळजी करण्याची गरज नाही, बिंदास राहा. आता शेवटी सरकारला पैशांची गरज आहे आणि सरकारला गरज असते त्यावेळी आपण उभं राहणार नाही तर कोण उभं राहणार? मग आपल्याला उभं राहावं लागेल. तर आपल्या सरकारला जे काही 700-800 रुपयाच्या 4 व्हीलरचे द्यावे लागतील, 500 रुपयाच्या 2 व्हीलरचे आहेत 400-500 रुपये ते द्यावे लागतील. परंतु आपल्या गाडीला आपल्या सिक्युरिटीसाठी असं सांगितलं जातं आहे, कारण हाय सिक्युरिटी हे नंबर प्लेट असं समजलं जातं आहे. जे काही गव्हर्नमेंटचं असेल, जेव्हा तुमची गाडी चोरीला जाईल त्यावेळी सरकार कुठूनही CCTVच्या माध्यमातून ते ट्रॅक करू शकतात असं सांगतायत. पण येणाऱ्या काळात जर चोरीचे प्रमाण, ज्या बाईक्स, कार्स, त्यावेळी हे कमी होणार आहे चोरीचं प्रमाण. त्यामुळे असा काय त्यांचा एक हे आहे. तर ज्या गाड्या HSRP नंबर प्लेट आहेत त्या मोडल्यानंतर काय करायचं आहे, असं सुद्धा काहींचा प्रश्न होता. त्यांनासुद्धा रजिस्ट्रेशन करता येतं. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणखीन काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर आजच्यासाठी एकच मी तुम्हाला सांगतो आहे की HSRP नंबर प्लेट ही वगळू नका. ही करायची तर तुम्हाला हे सरकारने सांगितलं आहे, तुम्हाला करावं लागणार. फाईन तुम्हाला मोठाच मोठा नको हवा असेल तर तुम्हाला HSRP प्लेट ही नोंदणी करून टाका ना. फक्त पहिली नोंदणी करा, तुम्ही पावती घ्या. कुठे अडवलं तर पावती दाखवा. कोणी तुम्हाला पुढे फाईन मारणार नाही. समजलं? तर मग माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना, आपल्या मित्रांना पाठवा, शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.